जोपर्यंत पातेल्याला अशा पद्धतीचा कट येत नाही, पातेल्याला बाजूने अशा पद्धतीने चिकट कट येत नाही, तोपर्यंत खीर परफेक्ट बनतच नाही। आता महाप्रसादाच्या वेळेला ज्यावेळेस खीर बनवली जाते, खिरीचं भांड तुम्ही कधीही पाहिलं तर ते साईडनं असं कट आलेला असतो, खिरीचा असा तवंग बसलेला असतो काटाला, म्हणजेच खीर अगदी परफेक्ट अशी शिजलेलीही असते आणि बनलेलीही असते। तर महाप्रसादाची खीर म्हणली की नक्कीच ती सगळ्यांनाच आवडते आणि तेवढी चविष्टही बनली जाते। मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवली जाते, त्यामुळे ती अतिशय चविष्ट लागते। शिजायलाही खूप वेळ लागतो, त्यामुळे ती चविष्ट बनते। परंतु आपल्याकडे एवढा वेळ नसतो, त्यामुळे आपण एवढा वेळ देऊ शकत नाही। तर इथं आपण या रेसिपीमध्ये अतिशय चविष्ट खीर बनण्याची एक छोटी ट्रिक वापरणार आहे, मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। अगदी पहिल्यांदा बनवतानाच परफेक्ट अशी खीर बनून तयार होईल। आता इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात, अतिशय घट्टसर अशी खीर बनून तयार होते। आता तुम्हाला वाटत असेल ही सुजीची वगैरे खीर आहे, तर नाही, ही आपण खपली गव्हाची खीर बनवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण नारळाचा वापर केलेला आहे, ओल्या नारळाचा, त्यामुळे अतिशय चविष्ट अशी बनते खीर। खिरीमध्ये कोणतेही खीर असेल तर त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा वापर केला की छान चविष्ट बनते। आता पाहतच आहात, घट्टसर अशी झालेली आहे खीर आणि चवीलाही अप्रतिम अशी झालेली आहे। जरा सुद्धा अशी पातळ किंवा पाणी वेगळं खीर वेगळं असं काही प्रकार झालेला नाही, अगदी परफेक्ट अशी खीर बनून तयार झालेली आहे। याच्यामध्ये आपण साखरेचा अजिबात वापर करणार नाही, शक्यतो गव्हाच्या खीरीमध्ये गुळाचाच वापर करतात, साखर वापरतच नाहीत। आता खपली गहू 1 वाटी घेतलेले आहेत, मी जे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून अशा पद्धतीनं थोडेसे सुकवून घेतलेले आहेत खपली गहू। आपण डायरेक्ट धुतल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचे नाहीत, थोडेसे सुकवून घ्यायचे आहेत आपल्याला। याच्यामध्ये आपल्याला मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत, कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता, जो रेग्युलर खाण्यासाठी वापरता तोच मी इथं घेतलेला आहे। आता मी 1 मूठ तांदूळ घेतलेला आहे, जो 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। ड्रायफ्रूट तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता। सोबतच आपण इथं वेलदोडे घेतलेले आहेत, वेलदोडे थोडे जास्त वापरायचे, त्यामुळे फ्लेवर छान येतो खिरीमध्ये। खपली गहू इथं आता मिक्सरच्या जारमध्ये अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेले आहेत। अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं फिरवून घ्यायचे आहेत, आपण भिजवून घेतलेले त्यामुळे ते पटकन बारीक होतात। आता पाणी गरम करून घेतलेलं आहे, इथं मी साधारण 2 तांबी पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घेतलेले गहू असेच टाकायचे, अजिबात याचे सालं वगैरे काढत बसायची गरज लागत नाही। खीर चविष्ट बनण्यासाठी गरम पाणी करून घ्यायचं आणि मग त्याच्यात गहू टाकून घ्यायचे। आता गहू मिक्सरमध्ये बारीक का करायचे, जेणेकरून पटकन खीर शिजून व्हावी म्हणून बारीक करायचे आहेत। आणि आता त्याच्यामध्येच आपण जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तेही टाकून घ्यायचे। आता याला उकळी येईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहे। तयारी म्हणजे आपल्याला जे ओलं खोबरं आहे ते आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्येही लावून घेऊ शकता तुम्ही। आपल्याला इथं फक्त बारीक कशा पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीने इथं तुम्ही करून घेऊ शकता। पहिल्यांदा तर इथं मी ट्राय केलेला आहे की अशा पद्धतीने बारीक होईल का। खोबरं इथं बारीक झालं नाही, परत मी इथं बारीक तुकडे करून खोबऱ्याचे मिक्सरमध्ये वाटून घेतलं। वाटण्यासाठी थोडंसं पाणी ऍड केलं म्हणजे बारीक पेस्ट बनेल, अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे। आता थोडंसं पाणी ऍड करायचं म्हणजे खोबरं व्यवस्थित बारीक होतं आणि खिरीमध्ये व्यवस्थित मिक्सही होतं आणि ते दाताखाली असं कचकच लागत नाही, अगदी परफेक्ट असं खिरी बरोबर शिजलं जातं। म्हणून इथं मी थोडंसं पाणी ऍड केलं आणि मिक्सरमध्येच वाटून घेतलेलं आहे खोबरं, तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता। आणि आता तुम्ही खिसूनही घालू शकता, आता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने इथं तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता। आता इथं मी 1 वाटी गहू घेतलेला आहे, त्याच्यासाठी 1 नारळ वापरलेला आहे। एका नारळाचं खोबरं इथं मी खिरीसाठी घेतलेलं आहे। जेवढ्या प्रमाणात खोबरं तुम्ही जास्त वापराल तेवढ्या प्रमाणात खिरीची चव वाढणार आहे। आता गुळाचं प्रमाण इथं मी पावशरला थोडा जास्त गुळ वापरलेला आहे। आता गोड कशा प्रमाणात तुम्हाला आवडतं त्या प्रमाणात तुम्ही इथं गुळाचा वापर करू शकता। आता गुळ फोडणं खूप अवघड होतं, ते कठीण असतो गुळ, त्यामुळे सहजासहजी फोडता येत नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने इथे व्हिडिओमध्ये पाहत आहात, चाकूच्या मदतीनं असा बारीक करून घेऊ शकता। अगदी सहजरित्या व्यवस्थित असा बारीक होतो। परत आपल्याला इथं गुळ बारीक फोडायची गरज लागत नाही, परफेक्ट असा चाकूनेच बारीक होतो। बहुतेक जणांना ही पद्धत माहिती असेल किंवा नसेलही, परंतु अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे। अगदी काही मिनिटातच म्हणजे 2 ते 3 मिनिटात आपल्याला जेवढा हवा तेवढा आपण गुळ इथं बारीक करून घेऊ शकतो। आता उकळी आलेली आहे, खोबरं पहिल्यांदा टाकून घेतलं, नंतर आपण याच्यामध्ये गुळ ऍड करायचा। आता हे आपल्याला एकत्रित शिजवून घ्यायचं आहे। खोबरं शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो, म्हणून पहिल्यांदा खोबरंच ऍड केलेलं आहे। नंतर आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले ते आता बारीक करून टाकलेले आहेत, फक्त बदामच मी इथं बारीक करून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये, आणि काजू आहेत ते आहे असेच टाकलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण वरून तूप घालणार आहे, म्हणून मी इथं ड्रायफ्रुट्स तुपामध्ये वगैरे काहीही भाजलेले नाहीत, डायरेक्ट खिरीमध्ये शिजण्यासाठीच टाकलेले आहेत। आता याच्यामध्ये चवीनुसार आपण वेलदोडे टाकणार आहे। थोडंसं जास्त प्रमाणात वेलची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे छान वासही येतो खिरीला
आणि चवीलाही लागते अप्रतिम अशी। आता इथं मी वेलची बारीक पावडर करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्येच। आता मिक्सरला वगैरे लावण्या इतपत जास्त नाही पावडर केलेली, त्यामुळे खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेले आहे। परत इथं आपण आता सुंठ पावडर वापरलेली आहे। सुंठ पावडर नसल्यामुळे इथं सुंठ किसूनच घातलेली आहे अगदी फ्रेश अशी। आणि नंतर याच्यामध्ये 2 लवंगा टाकलेल्या आहेत। लवंगांचाही फ्लेवर खिरीमध्ये खूप छान टेस्ट देतो, म्हणून इथं 2च लवंगा टाकून घेतलेल्या आहेत। आणि सोबतच आपण थोडंसं जायफळही टाकणार आहे। जायफळामुळेही कोणताही गोड पदार्थ असतो तो चविष्ट बनतो, म्हणून अगदी थोडंसं इथं जायफळ किसून घातलेलं आहे। गहू मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे पटकन शिजले जातात। आता ही खीर शिजण्यासाठी आपल्याला अर्धा तासच लागतो। आपण आता याच्यामध्ये काहीही वापरलेलं नाही, फक्त आपण आता तुपाचा वापर करणार आहे। तुम्हाला हव्या त्या प्रमाणात याच्यामध्ये तुम्ही तूप ऍड करू शकता। अर्ध्या तासामध्ये खीर आपली बनवून तयार होते। पहिल्यांदा तर पाणी गरम करून याच्यामध्ये आपण गहू टाकून घ्यायचे, म्हणजे बाकीचं जे साहित्य आहे ते आपण तयार करूपर्यंत आपले गहूही शिजायला होतात। आता तूप ऍड केलेलं आहे याच्यामध्ये, तुम्ही जेवढ्या प्रमाणात हवे तेवढ्या प्रमाणात ऍड करू शकता। इथं मी मोठे 2 चमचे तूप ऍड केलेलं आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता खपली गव्हाची खीर तर सर्वांनाच आवडते आणि अशी चविष्ट बनल्यानंतर तर सर्वच जण खातात।